नमस्कार, मी संदीप दातखे राजयोग न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शासकीय विश्रामगृहावर आज अतिशय सुंदर अशी एक बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये रुद्रा फाउंडेशन एक सोशल फाउंडेशन असलेलं तालुक्यातील सर्वात मोठं फाउंडेशन त्याची निर्मिती झालेली आहे, परंतु सकारात्मक चर्चा झालेली आहे. काय चर्चा झाली आहे थोडंसं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर्वप्रथम मी आपल्या राजयोग चॅनलच्या संचालक संदीप दातखेळे तुमचं रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं मी स्वागत करतो, अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रुद्रा फाउंडेशनच्या वतीने येत्या पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे आगस्तीच्या यात्रेच्या मागे किंवा पुढे अशा तारखा निश्चित करून प्रवरामाईचा एक उत्सव साजरा करण्याचा मानस या फाउंडेशनचा आहे. गेल्या वर्षीपासून दत्ता नवले आणि त्यांचा जो ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून प्रवरा महोत्सव साजरा केला जातो. यावर्षी त्याचं दुसरं वर्ष आहे. मी काही गोष्टी या निमित्तानं सांगू इच्छितो. ही रुद्रा फाउंडेशन एक रजिस्टर झालेली संस्था आहे, राजकारणविरहित, परंतु जे राजकीय, सामाजिक, व्यावसायिक व्यक्ती आहेत आणि जे समर्पित भावनेनं काम करणार आहेत अशा सर्व स्तरातील व्यक्तींना बरोबर घेऊन त्यांच्या मदतीनं, त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या मार्गदर्शनानं या रुद्रा फाउंडेशनचा कामकाज आपण चालू ठेवणार आहोत. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी प्रवरामाईचा महोत्सव हा साधारणपणे 4 ते 5 दिवस करण्याचा आपला मानस आहे. हा सगळा कच्चा आराखडा आहे. यात सवडी अंती वेळेनुसार काही बदलही होतील. अजूनही बऱ्याच मार्गदर्शक लोकांच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत, काही येणार आहेत, परंतु टेंटेटिव्हली कच्चा आराखडा असा आहे की पहिल्या दिवशी नदीपात्राच्या छोट्या पुलाच्या पश्चिमेला जो 5 ते 6 एकराचा परिसर आहे या परिसराचं सुशोभीकरण करण्याची आमची योजना आहे. त्या दृष्टीनं 5-6 दिवसापूर्वी नगरपंचायतचे अध्यक्ष बाळासाहेब बोडजे, उपाध्यक्ष शरद नवले, नगरसेवक अमोल वैद्य, नवनाथ आणि सगळी मंडळी, आम्ही सगळे, दत्ता नवले, त्या जागेची स्थळ पाहणी करून आलो. तो 5-6 एकराचा परिसर जेवढ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या सपाट होईल त्या पद्धतीनं करणार आहोत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी लाईटिंग आणि त्या 5-6 एकराचं सुशोभीकरणाचं उद्घाटन होईल. दुसऱ्या दिवशी विविध शाळातील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा त्या ठिकाणी घेण्याचा विचार आमचा चालू आहे. तिसऱ्या दिवशी अकोले तालुक्यातील जे काही बुजुर्ग मंडळी आहे 80 वर्षाच्या पुढील, ज्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रामध्ये कामकाज केलेलं आहे, आणि त्याचबरोबर जे अकोल्याचे काही सुपुत्र आहे की ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आणि भारतीय सेवेमध्ये काही चांगल्या पदावर त्यांनी कामकाज करत आहे, अशा लोकांचा सत्कार आपण करणार आहोत. आणि त्यानंतरचा शेवटचा दिवस हा प्रवरामाईचा महोत्सव, प्रवरामाईची आरती, त्या संदर्भात एक डॉक्युमेंटरी आपण बनवत आहोत. त्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून अकोले तालुक्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला प्रवरेचा जो इतिहास आहे, जो काही आत्तापर्यंत माहीत नव्हता, तो माहीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि शेवटच्या दिवशी किमान 500 जोडप्यांच्या हस्ते सपत्नीक या प्रवरामाईची आरती आणि महापूजा होईल आणि नंतर त्या दिवशी हा महोत्सव संपेल. खरं तर रुद्रा फाउंडेशन हे सोशल फाउंडेशन आहे आणि सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून खरं तर अकोले नगरपंचायतीमध्ये या विभागामध्ये हा कार्यक्रम घेतला जातो आहे. तर अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष माननीय बाळासाहेबजी बोडजे साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. नक्की काय ठरलं आहे, काय कल्पना आहे, काय सांगताय? आज रुद्रा फाउंडेशनच्या वतीने एक मीटिंगचे आयोजन करण्यात आले. त्या मीटिंगच्या निमित्तानं अकोल्यातील ज्येष्ठ व सामाजिक कार्यकर्ते यांची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये रुद्रा फाउंडेशन व नगरपंचायतच्या वतीने नदीकाठच्या भागाचं सुशोभीकरण व पूजन करण्याचं ठरलेलं आहे. त्यानिमित्तानं
या मीटिंगसाठी सर्वजण आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो व नगरपंचायत वतीनं जे जे काही चांगलं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी करणार आहोत व लवकरच STP प्लॅन्टसाठी या DPR बनवण्याचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 1-2 वर्षात त्या सांडपाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न आमचा असेल. खरं तर ही सुंदर कल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आली ते रुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष. खरं तर त्यांनी सांगितलं आहे याला अध्यक्ष वगैरे कोणी नाही, परंतु सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित करून खरं तर ही संकल्पा पुढे आलेली आणि ज्यांच्या माध्यमातून येते दत्ता नवले आपल्यासोबत आहे. काय सांगाल सर? रुद्रा फाउंडेशन ही संस्था रजिस्ट्रेशन असून आमचा मानस हा एक आहे ह्या रुद्रा फाउंडेशनचा का या तालुक्यामधील सर्व समाज एकत्र येऊन या तालुक्यामध्ये काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या तालुक्यामधून करायचं आहे. आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं आणि नगरपंचायतच्या संयुक्त सहयोगानं आपण प्रवारमाईची महोत्सव साजरा करीत असतो. मागच्या वर्षी आपण तो साजरा केला. याही वर्षी आपल्याला तो मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा आहे. यावर्षी आपल्याला त्या प्रवारमाईची साफसफाई असेल, तिथलं सपाटीकरण असेल आणि तिथं आपण 4 ते 5 दिवस जसं सरांनी सांगितलं कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तशी आपण या ठिकाणी तो कार्यक्रम महोत्सव करायचा आहे. तिथला सगळा सुशोभीकरण करायचं आहे. तिथलं लाईट डेकोरेशन करून त्याचं हे करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे महोत्सव त्या ठिकाणी भरवायचे आहेत. खाद्य महोत्सव असेल, अनेक प्रकारच्या वस्तूंचं ज्या आपल्या तालुक्यातील जे आहेत काही छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला ते प्रदर्शन भरवायचं आहे. असा हा रुद्रा फाउंडेशनचा मानस आहे आणि तो आपण त्या ठिकाणी आपण राबवणार आहोत. तरी माझी सर्व या अकोल्यातील सर्व सुजाण नागरिकांना विनंती आहे का रुद्रा फाउंडेशन हे कोणा एकाचं रुद्रा फाउंडेशन नसून हे जो माणूस या फाउंडेशनमध्ये उभा राहील हे फाउंडेशन त्याचं आहे आणि म्हणून जे उपक्रम रुद्रा फाउंडेशन राबविल त्यामध्ये आपण सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सहभाग घेऊन या कार्यक्रमांची रूपरेषा वाढवावी असं मी सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो. नक्कीच. खरं तर रुद्र म्हणलं गेलं तर प्रचंड भव्य दिव्य आणि मुळापासून एखादी समस्या असेल तर काढून टाकण्याजोगं असं फाउंडेशन तालुक्यामध्ये निर्माण होतं आहे. नक्कीच जवळपास 200 ते 250 लोकांची किंवा सदस्यांची या ठिकाणी संख्या झालेली आहे. त्यातल्या त्यात आपल्याही तालुक्यातून तुमच्यासारखीही मंडळी ज्यांना खरंच समाजहिताची कामं करायची त्यांनी खरं तर या फाउंडेशनमध्ये स्वतःहून यावं. ज्यांना वाटतं का आपलं योगदान आपल्या कुटुंबाला च्या व्यतिरिक्त आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी व्हावं तर आपलेही योगदान आणि आपल्याही काही कमेंट असतील, काही आपली बी इच्छा असेल किंवा आपलीही काही संकल्पना असेल तेही तुम्ही मांडू शकता. निश्चित रुद्रा फाउंडेशनच्या रूपाने अकोल्यातील एक वेगळं सामाजिक कार्य नक्की यातून घडेल हे संदेश आपल्याला यातून नक्कीच मिळतो आहे. मी प्रतिनिधी संदीप दातखळे, राजयोग न्यूज, अकोले.